सामाजिक कार्यकर्ते रोहित सोरटे यांनी एक खळबळजनक आरोप केलेला आहे किंवा दावा केलेला आहे की करमाळा शहरामध्ये होत असलेले प्लॉटिंग दादागिरी, मनगटशाही आणि एजंटगिरीच्या माध्यमातून बेकायदेशीर होत असलेला आरोप सोरटे यांनी केलेला आहे. सांगायचं म्हणजे करमाळा ते संगोबा या दरम्यान श्रीदेवीचा माळ एक शिवलगत एक प्लॉटिंग होत आहे. त्या प्लॉटिंग करत असताना कुठल्याही पद्धतीची तिथे मोजणी झालेली नाही, दिशा ठरवलेली नाही किंवा आमच्या श्रीदेवीचा माळ ह्यात शिवेची हद्दवाढ झालेली नसताना देखील एजंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्लॉटिंगचं कामकाज चालू होताना दिसत. यांनी अनेक आरोप केलेले आहेत. नेमकं ते काय सांगतात हे आपण गंभीर इशारा सोरटे यांनी दिलेला आहे आणि ते पुढे बोलताना काय सांगतात ते आपण सविस्तर त्यांच्याकडून जाणून घेतो. गट नंबरच्या म्हणजे कडेलाच म्हणजे शेजारीच गट नंबर आहे हा. आणि हे जे आमच्या देवीच्या माळाची गावठाण हद्द कायम नाहीये आणि आमच्या गावठाणाची शिव इथं निघते म्हणजे आमचा हे रोड आहे गावठाणाचा पहिला जुना गायरान निघतंय आमचं इथं. तर ही हे गायरान आहे का समोर? ही शिव आहे आमची, ही आमच्या गावाची शिव आहे. अशी छाती इतकी शिव होती. बरं ऐका ना, तुम्ही आता नेमकं देवीच्या मंदिर आहे त्याची हद्द आहे शिवपर्यंत डीपी पर्यंत सांगता. नेमकं तुम्हाला प्लॉटिंग पडण्यास संदर्भात नेमकं तुमची अडचण काय की नेमकं तुमच्या हद्दीत जातं का 82 मध्ये जातं? नाही हे आमच्या गाव नकाशा आहे ना माझ्यापाशी. आमच्या गावठाणाचं गायरान इथं निघतंय ह्याचा नकाशा आमच्यामध्ये आहे. ही इकडून ह्या डीपी पासून शिव इकडे 10 फूट आत आहे आणि ह्या 10 फुटाच्या आत त्यांना हे करायचं. तर त्यांनी असा दावा केलाय की डीपी आमच्या रोडमध्ये येतोय. हा डीपी ना की मग ही डीपी कसा रोड कसा ह्यांना परमिशन कोणी दिली, कुठल्या म्हणजे कसं ह्यांनी काय केलंय नेमकं हे प्रशासन? नेमकं प्लॉटिंग तुम्ही कशावर समजता? प्लॉटिंग पडते दिशा पुन्हा नाही तर दिशा नाही, कुठल्या प्रकारचं प्लॉटिंगचा बोर्ड नाही. तुम्हाला सांगतो कुठलं इथं पोल नाही, काही नाही. ह्यांना अडचणी असल्यामुळे हे गपचूप चाललेलं आहे सगळं. नेमकं तुम्हाला समजलं कधी प्लॉटिंग पडणार आहे असं काय नाही? इथं डायरेक्ट त्यांनी मशीन आणलं. मशीन आणताना मी इथं विचारणा केली त्यांना की तुम्ही ह्या आमची जागा इथं असताना तुम्ही ही काय म्हणजे नेमकं तुम्ही इथनं महाग तुमचं आहे आम्ही तिथं काय म्हणत नाही, पण तुम्ही साफसफाई आमच्या जागेत केली. भूमी अभिलेखला काय पत्र यावर झाला का तुमचा? भूमी अभिलेखला आम्ही ह्याचा जुना गट नंबर काढायला म्हणजे अर्ज दिला होता मी की ह्याचा जुना गट नंबर ह्यांचं तुमचं कसं निघतंय काय. तर तिथं आढळून आलेलं नाही. तसं मला लिखी भूमी अभिलेखने लिहून दिलेलं की बाबा आमचं इथं लिखी आमच्या इथं 222 गट नंबर नाहीये इथं आमच्या इथं आढळून आला नाही. तर ह्यांनी पुरावे सुद्धा म्हणजे नेमकं तुम्हाला म्हणायचं की ही देवीच्या माळाची हद्द आहे आणि या हद्दीमध्ये प्लॉटिंग झालं नाही पाहिजे. म्हणजे या प्लॉटिंग साठी तुमचा नेमका विरोध आहे का? 100% विरोध आहे. आमची जागा इथं ह्यांनी मोजणी फेरमोजणी आणावी, आम्ही आमच्या गावाची फोरमोजणी आणू. त्यांचं निघत असेल तर त्यांनी बिनधास्त करावं. पण इथं बारकं गावातलं लेकरू सुद्धा सांगेन की आमचं इथं गायरान निघतंय म्हणून. आणि जे काय ह्यांनी सिटी सर्वे केला आहे आता इथं जो ही फेरच जर तिथं आढळून येत नसेल तर ह्यांनी सगळं प्रशासनाला हाताखाली एजंट हाताखाली धरून पैसे वाटून इथं मोजणी येऊन इथं झालेली नाहीये. मोजणी लोकेशन येऊन मोजणी झालेली नाहीये. हे पलीकडे प्लॉट कोणत्या गट नंबर? त्यांचाच गट नंबर आहे 205 नंबर 204 का 6 गट मला माहिती नाही तो पण तो पण त्यांचाच आहे. तिथं बी काय तिथलं काय माहित नाही मला, पण इथं जिथं निघतंय आपण तिथंच बोलतोय. बाकीचं काय आपल्याला त्यांचं तुम्ही आता परवानगी बाकीचे जे लिगल डॉक्युमेंट असतं एमएसबी असतं ग्रामपंचायत नगरपालिका महसूल ह्यांचे तुम्ही डॉक्युमेंट तयार केले कागदपत्र काढलेत का? 100% ही डीपीचे आम्ही मोजणीला अर्ज दिलेला आहे की तुम्ही डीपी इथं असताना रोडला परमिशन कशी मिळाली, खालनं जलवाहिनीची परमिशन कशी मिळाली. आमच्या गावाचं ड्रेनेज आहे तिथं, ती ड्रेनेज उद्या नेसताना बुधच होणार आहे त्याच्यावर रोड गेल्यावर. आणि ह्यांनी रोड तिथं कसं काय न्यायला पलीकडं ही आमचं. आणि आम्ही इथलं बघा तिथं समाधी ती पूर्वजांची समाधी, ती समाधी सुद्धा उद्या रोडमध्ये ही घालवणार आहे. ह्यांना काय अधिकार आहे समाधी घालवायचा सांगा ना तुम्ही? इथं ती समाधी जुनी समाधी ती पहिली एकदम. कुणाची समाधी? ती पूर्वजांची. आमच्या आता ही मंदिर आमचं असल्यामुळे इथं जुनं मंदिर आहे आमचं, ते असल्यामुळे तिथंच मंदिराच्या ह्याच्यातलं ती कोणाचं तरी. नेमक्या भूमिका काय तुमची? प्लॉटिंग झालं पाहिजे का नाही बसवणार आहे मी, वकील देणार आहे स्वतः माझ्या पदर पैशानी. गावठाणाच्या हद्द मी ग्रामपंचायतला अर्ज दिलेला आहे माझ्या नावाने स्वतः की गावठाणा हद्द कायम करा म्हणून. आमचं इथं 100% आमचं क्षेत्र निघतंय इथं. मी गावठाण आई बी नाही बाप बी नाही, 7-12 नाही आमचं. आमची डॉक्युमेंट अधिकारी कुठले माणूस जर एखादं काम घेऊन गेला तर अधिकारी असा चुरगळा करून कचऱ्याच्या टोपलीत टाकून देतात आम्हाला. म्हणजे आम्ही करमाळ्यात जातोय का उद्या आम्हाला ही भीती आहे आता. आणि मग कुठेतरी बांधता आम्हाला कोणतरी पाहिजे ना. मग आम्हाला जी पुढाऱ्यांनी ह्यांनी कधी कुठल्या गोष्टीचं ही बघितलंच नाही. आम्हाला आज आजच्या प्लॉटिंगवाल्यांनी देवीच्या आमच्या गावाला येडा मारलाय. सगळ्यांनी आमच्या गावठाणाच्या हद्दीत सगळ्यांनी ही केलेलं आहे. ह्यांनी एनओश्या पैसे घेऊ एनओश्या दिल्या आणि इथं आमच्या गावात
फुटभर जागेसाठी लोकांची भांडणं आहेत आणि इकडे एकरचे एकर लोक लिहून द्यायला लागले ग्रामपंचायतमधले. हे चुकीचं आहे. ह्याला 100% मी नाही, जर कुठंच मला न्याय भेटला तर मी उपोषणाला बसणार आहे तहसीलला. कुठंच प्रशासनाने बी आता ही दणदांड घेत समोरचे बघा. ह्याला काय म्हणजे निर्वाह सत्य हे सगळ्याला माहिती, पण हे तर नाही चालून देणार आम्ही. लिगली असेल तर काही संबंधच येत नाही ना आमचा. पण तुम्हाला मी त्यांना विचारलं, तुम्ही रोडपासून किती आतमध्ये आहे तुमचं? उद्या 82 खात्याने कशी ह्यांना परवानगी दिली? तुम्ही लेआउट तर रोडला 60 फूट काय त्यांचा नियम आहे, त्याच्या आत तुम्ही घुसलेत तिकडं. त्यांनी परमिशन कशी दिली? हे सगळं पैसे घेऊन परमिशन जाग्यावर बसून प्रांतनी ह्यांनी सगळं ही केलेलं आहे. त्याच्यामुळे हे जर फेर चौकशी मी लावणार आहे आणि कुठंच मला जर नाही भेटलं तर मी आमरण उपोषण तहसीलला करणार आहे की ही प्रकरण थांबलं पाहिजे. बघा ही डीपी बघा कसं, ही डीपी कुठं बसवणार आहे?